नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये आता असं होणार आहे की नम्रता घरात आल्यानंतर वल्लरीला धडा तर शिकवतेच, परंतु नम्रताच्या हाताला धरून तिला घराच्या बाहेर काढणाऱ्या वल्लरीला ईश्वरी कसं धडा शिकवते हे आपण आता आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आता वल्लरीला मात्र मामा मात्र पुढे घेऊन नक्की काय सांगतो, वल्लरीला तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊन तो तिला आता काय उत्तर देणार आहे, कारण नम्रता असं का म्हटले असेल ईश्वरीला। आणि आता ह्या सगळ्यामागे कारण आहे तर हा शुभमकरने मात्र ईश्वरीचं नाव घेतलेलं आहे आणि ईश्वरीचं नाव घेऊन सांगितलेलं आहे की मला हे सगळं ईश्वरीने करण्यासाठी सांगितले, जेणेकरून तुझं आणि आकाशचं लग्न होऊ नये, कारण सगळी प्रॉपर्टी तिला हवी आहे। यासाठी मात्र ईश्वरीने मला आकाशला मारण्यासाठी सांगितलं, असं खोटं तो मात्र जेव्हा आकाश आणि नम्रता ह्या दोघांशी बोलतो तेव्हा हे ऐकून नम्रताला फार मोठा धक्काच बसतो। नम्रता म्हणते की ईशू असं काही करेल मला वाटलं नव्हतं, म्हणून मात्र आता हे जे काही केलेले आहे तर ते ह्या शुभमकरने कान भरलेले आहेत आणि शुभमकरने हे कान भरून सांगितलेलं आहे। तेव्हा आता मित्रांनो नक्की आता या व्हिडिओमध्ये काय होतं, आता ही घरी आल्यानंतर नक्की का आता म्हणजे ती राजेश शिर्केंची सून म्हणून स्वतःला मिरवते, परंतु अविनाश मामा राजेश शिर्केंची सून नसून तू मात्र वल्लरी देशमुख आणि अविनाश देशमुख यांची सून आहे, कारण हे सगळं वैभव अर्णवचं आहे। तेव्हा हे सगळं वैभव तुझं नसून अर्णवचं वैभव आहे आणि ईश्वरीला या वैभवाचं काही घेणंदेणं नाही। ईश्वरी कशी आहे हे आम्हाला चांगलेच माहिती आहे, त्यामुळे तू तिच्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नकोस। म्हणून अविनाश मामाने आता ह्या गृहप्रवेशावेळेस जे काही नम्रताला सत्य सांगितलेलं आहे त्या नम्रताच्या सत्य ऐकल्यानंतर काय मोठा धमाका होणार आहे आणि ह्या नम्रताला मात्र हे सगळेजण सून म्हणून घरामध्ये स्वीकारतील का, आणि वल्लरी मामी ह्या सगळ्यावर कशी रिॲक्ट होईल आणि सगळ्यासमोर वल्लरीचा आता नम्रता कसा अपमान करेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला तोहिरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता जर तुम्ही मालिकेमध्ये असंच बघितलं की नम्रता आणि आकाश खूपच जवळ आलेले आहे आणि इकडे आपले ईश्वरी आणि अर्णव तर सारखा ईश्वरीबद्दलच सगळं काही विचार करत आहे। तिला प्रेमाचं प्रपोज कसं करायचं, ईश्वरीची साथ कशी द्यायची हे सगळं काही त्याने ठरवलेलं असतं। आणि इकडे नम्रता आणि आकाश तर हो तर काय ते तर चक्क लग्न करून घरातच आलेले आहे, कारण जेव्हा आकाशला मारायला शुभमकर आलेला आहे शुभमकरने काळ्या कपड्याने आपलं तोंड बांधलेलं आहे आणि त्याच वेळेस आता आकाश आणि शुभमकर त्या दोघांमध्ये झटापट सुरू होते। आकाश म्हणतो की तू कोण आहे, नम्रता सुद्धा विचारते की तू कोण आहे, तेव्हा शुभमकर म्हणतो की मी तुला संपवण्यासाठी आलो आणि मला तुला संपवण्यासाठी सांगितलेलं आहे, कारण नम्रता आणि तुझं लग्न होऊ नये असं मात्र या घरामध्ये ईश्वरीला वाटतं आणि त्या ईश्वरीनेच मला हे सर्व करण्यासाठी सांगितलेलं आहे। हे ऐकल्यानंतर आता नम्रताला फार मोठा धक्का बसतो। नम्रताला असं वाटतं की नक्की ईश्वरीनेच आपलं लग्न मुद्दाम होऊ नये यासाठी हे सर्व ती नाटक करत असेल आणि आपल्या तोंडावर मात्र ती लवकर आपलं लग्न करून देणार आहे असं मात्र दाखवते। हे आता ऐकल्यानंतर सगळं काही आकाश त्या शुभमकरला खूपच मारतो, परंतु जेव्हा त्याच्या तोंडावरचं कापड तो बाजूला करतो तेव्हा तर तो शुभमकर आहे आणि शुभमकरला मात्र नम्रता आणि आकाश या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही नम्रताच्या लक्षात आलेलं असतं। सुप्रिया आता ही अक्कलकोटला गेलेली आहे, संजयसुद्धा, परंतु आता घरामध्ये एकटीच नम्रता आहे आणि ती आकाशबरोबर इतकं सगळं काही रोमॅन्टिक सीन घालवते, दोघं एकत्र येतात, म्हणून हे शुभमकरला काही आवडलेलं नसतं आणि त्याने चक्क ईश्वरीचं नाव घेऊन ईश्वरीला दोषी ठरवलेलं असतं। पण जेव्हा आता नम्रता आकाशला म्हणते की आता काही झालं तरी मात्र आपल्याला लग्न करायचं आहे आणि आजच्या आज आपल्याला लग्न करून राजेश शिर्केंच्या घरामध्ये जायचं आहे। आकाश म्हणतो की ठीक आहे, मी तुला या मताला सहमत आहे। तेव्हा लगेच मात्र नम्रता आणि आकाश हे लग्न करून आता या घरामध्ये येतात आणि लग्न करून घरामध्ये आल्या क्षणी मात्र घरामध्ये आता हे सगळ्यांना धक्काच बसतो। तेव्हा ईश्वरी म्हणजे वल्लरीला माहिती असतं की नक्की आता आकाश त्या नम्रतालाच भेटायला गेलं असेल। आता तिला माहिती झाल्यानंतर ती ईश्वरीला बोलत असते आणि त्याच वेळेस दोघं या घरामध्ये येतात
आणि घरामध्ये आल्यानंतर आता लगेच नम्रता ही हक्काने म्हणते की ईश्वरी, तुलाच वाटत होतं की मी आकाशची बायको म्हणून या घरात यायला नकोय, एकटीलाच राजश्रीकेंची सून म्हणून मिरवायचं आहे, त्यामुळे तू हे सर्व नाटक करत आहे. ईश्वरीला धक्का बसतो आणि त्याच वेळेस अर्णव तिच्या मागून येतो आणि मागून आल्यानंतर तो ईश्वरीला आधार देतो. ईश्वरीचे कायम साथ देण्याचं अर्णवने ठरवलेलं आहे. त्यानंतर नम्रता जे काही बोलत आहे तर ते प्रत्येक ईश्वरी ऐकून घेते आणि म्हणते की नम्रता ताई, तुला कोणी सांगितलं की तुम्हाला या घरात सून म्हणून नको आहे? आणि तेवढ्यात वल्लरी मामी म्हणते की हो, मला ही नम्रता आता घरामध्ये सून म्हणून नकोय आणि ती आकाशवर खूपच रागवते. आणि त्याच वेळेस आता अविनाश मामा पुढे येतो. अविनाश मामा म्हणतो की हे बघ, तू जे काही करत आहे वल्लरी चुकीचं करत आहे, कारण या घरामध्ये हक्क आहे, नम्रता या घरची सून होणार आहे, तुला माहिती होतं तरीसुद्धा तू हे सर्व का केलं? आणि तेवढ्यात मात्र आता हे लग्न वगैरे झाल्यानंतर आता मामा हे वल्लरीने इतकं काही बोलतात आणि म्हणतात की आता बास करायचं, तू शांत राहायचं, कारण आत्तापर्यंत खूप काही मी ऐकून घेतलं, कारण आता आपण राजश्री नाही तर आता आपण देशमुख आहोत आणि देशमुखांची सून तू आहे हे लक्षात ठेव. पण आता हे वैभव अर्णवचं आहे, त्यामुळे तुला ईश्वरीला बोलण्याचा कोणताही हक्क नाही. आतापर्यंत वल्लरीने ईश्वरीचा खूप अपमान केला, पण आता यापुढे मात्र नम्रता तू असं नाही वागू शकत. आकाशसुद्धा नम्रताला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. त्यानंतर मात्र नम्रता आता ईश्वरीची माफी मागते आणि आता ईश्वरीची माफी मागितल्यानंतर ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आज मात्र हे लग्न झालेलं आहे आणि आज हे बघा मी तुमची सुहागरात्र साजरी करण्यासाठी मात्र आता तयारीला लागते. ईश्वरी तयारीला लागते. अर्णव तिची मदत करत असतो. अर्णव म्हणतो की ठीक आहे, आता हे लग्न झाले तर झाले, पण आपण घरामध्ये काहीतरी फंक्शन ठेवूयात आणि लग्नाचं जे काही आता ही पार्टी व्हायलाच हवी, कारण आता हे लग्न घरामध्ये कुणालाच माहिती नसताना झालेलं आहे, त्यामुळे यांच्या लग्नाची पार्टी आपण लोकांना द्यायला हवी असं मात्र आता ते ठरवतात. खूपच राग येत असतो. वल्लरी म्हणते की एकतर होती आणि त्यात म्हणजे आता ही दुसरी आली, परंतु ईश्वरी मानाने हिचा गृहप्रवेश वगैरे करते आणि त्यांची सुहागरात्र दणक्यात साजरी करण्याची ठरवते. पण त्यानंतर आता सुहागरात्र त्यांच्यासाठी रूम वगैरे सजवलेली आहे आणि अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी, आपल्यासाठी सुद्धा काहीतरी कर ना, कारण आपल्यासाठी आपलीसुद्धा सुहागरात्र दणक्यात साजरी व्हायला हवी. हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की अहो हे बघा, हे काय बोलतास तुम्ही? आता आपली सुहागरात्र आणि अर्णव सर तुम्ही त्यासाठी तयार आहात का? तेव्हा अर्णव म्हणतो की हो का, मला काही जमत नाही असं तुला वाटतं का? आणि तू कायम मला हेच म्हणत असते की तुम्हाला काही जमत नाही. आणि हे बघा अर्णव सर, मात्र आता जे काही आहे तर ते आहे, पण यापुढे मात्र आता मला काही ऐकून घ्यायचं नाही. आणि ईश्वरी डायरेक्ट आपल्या प्रेमाचं प्रपोज अर्णवला करते. अर्णवला तर खूपच आनंद होतो. अर्णव म्हणतो की हो ना ईश्वरी, मी याच क्षणाची वाट बघत होतो. आणि ईश्वरीला खूपच आनंद होतो. ईश्वरी म्हणते की हो, काही झालं तरी आता मी जास्त दिवस लांब नाही राहू शकत. अर्णव म्हणतो की हो बरोबर आहे ईश्वरी, मला माफ कर, कारण आता सगळे पुरावे तुम्हाला आणून दिलेले आहे आणि आता मला आणखीन वेळ वाया घालवायचा नाही. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. तुझ्याबरोबर माझं जीवन खरंच खूप म्हणजे मला आनंद झालेला आहे की तू माझ्या आयुष्यामध्ये आलेस. आता तो ईश्वरीचं फार कौतुक करतो. दोघंही रूममध्ये येतात. नम्रता आणि आकाश त्यांच्या रूममध्ये गेलेले आहेत. इकडे अर्णव ईश्वरी यांचासुद्धा आता दणक्यात मात्र ही सुहागरात्र साजरी होते, कारण आज नम्रता आणि आकाशची सुहागरात्र आहे. त्याचबरोबर अर्णव आणि ईश्वरी यांचीसुद्धा सुहागरात्र आहे. दोघंसुद्धा एकमेकांच्या खूपच जवळ आलेले आहेत. एकमेकांबद्दल जे काही वाटणारं कौतुक आहे तर ते दोघंही करत आहे. अर्णवला फारच छान वाटत असतं आणि ईश्वरीलासुद्धा फारच छान वाटत असतं. आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, आत्तापर्यंत मी एका मुलीवर प्रेम केलं होतं आणि ती मुलगी मला पैशासाठी सोडून गेली, त्यामुळे माझं जीवनही असं झालेलं आहे. आणि हे बघ, किती काही झालं तरी शेवटी माझं त्या मुलीवर प्रेम होतं, पण त्या मुलीने मला ऐन वेळेस धोका दिला आणि ती कायमची मला सोडून निघून गेली. आणि त्याच वेळेस मात्र मुलींच्या बाबतीत असा निर्णय घेतला होता आणि माझा स्वभाव असा बनलेला आहे. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, प्रत्येक मुलगी तशी नसते, कारण नात्यापेक्षा पैसा श्रेष्ठ नसतो. कधीही पैशाला महत्त्व न देता नात्याला किंमत दिली पाहिजे. आणि ईश्वरी सगळं काही अर्णवला सांगते. दोघं तर एकमेकांचं इतके जवळ येतात आणि दोघांचं मिलन होतं. त्यानंतर इकडे आकाशसुद्धा नम्रताला खूप काही समजावतो, पण वल्लरीला आता असा विचार सुरू असतो की काही करून आता हे नम्रताचे कान मला भरून नम्रताचा वापर करून हे ईश्वरीला घराच्या बाहेर काढण्याचा मी हा निर्णय घेणार आहे. आणि
नम्रताचे ती कान भरण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करते. नम्रताला ईश्वरीविषयी खूप काही सांगत असते. तसतशी नम्रता मात्र आता ईश्वरीशी अगदी कठीण वागायला सुरुवात करते. आणि आता एक दिवस मात्र सुप्रिया घरात आलेली असते आणि सुप्रिया घरी आल्यानंतर तिला आता सर्व काही माहिती होते. सुप्रियाला असं वाटतं की नमो असं कसं करू शकते आणि ईशूने तिला असं करूनच कसं दिलं. तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रकार मात्र आता ईश्वरी सुप्रियाला सांगणार असते. पण आता सुप्रियाला ईश्वरीचाच राग आलेला असतो. ती म्हणते की म्हणजे ईशूने मला काही कळवलं का नाही, मी गेल्यानंतर ईशूने असं का केलं असेल, इतके घाईने लग्न करण्याची काय गरज होती, म्हणून तिला ईशूचा राग येत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरी ही नम्रताला खूप सगळं काही समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण नम्रता ईश्वरीचा अपमानच करत असते. प्रत्येक क्षणाला ती ईश्वरीचा अपमान करत असते आणि हे काही आता ईश्वरीला सहन होत नाही. ईश्वरी प्रत्येक गोष्टीचा सगळं काही सहन करत असते. आणि त्याच वेळेस आता एक दिवस या सगळ्याला जाब विचारण्यासाठी सुप्रिया राजशिर्केंच्या घरात येते. आणि राजशिर्केंच्या घरात आल्यानंतर नम्रता मात्र ईश्वरीचा अपमान करत आहे. आणि तेथे ही वल्लरी उभी आहे आणि वल्लरीला बघता क्षणी मात्र सुप्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. आणि ही तर बाई इथेच आहे आणि ह्या बाईने मात्र आता हे जे काही कांड केलेलं आहे तर हीच ती बाई आहे हे ओळखलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र सुप्रिया जोरात ओरडते की वल्लरी म्हणजे ही वल्लरी देशमुख आहे तर, आणि हिनेच आत्तापर्यंत सगळे काही कारनामे केलेले असल्याचं मात्र ती सगळ्यांच्या समोर ओरडते. तेव्हा नम्रता म्हणते की आई तुला काही कळतं का, तू काय बोलतेस. तर सुप्रिया म्हणते की हो का, तुला काय कळतं नमो, आणि का तू ईश्वरीवर ओरडत होते, ईश्वरीचा अपमान का करतेस. तेव्हा नम्रता मात्र आईवर ओरडायला जाते. तर ईशू नम्रताला शांत बसवते आणि सुप्रिया मात्र ह्या वल्लरीची गचंडी धरते आणि तिला फरफटत बाहेर काढत असते. तेव्हा घरातील सगळेजण बाहेर येतात. नक्की काय झालं म्हणून सगळ्यांना विचारलं जातं. पण सुप्रिया म्हणते की ही बाई या घरात राहण्याच्या लायकीचीच नाही, कारण सगळं काही कारस्थान करणारी ही तीच बाई आहे, जे सगळं काही अर्णवच्या आईबाबांच्या आयुष्यामध्ये घडलं गेलेलं आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्याला मात्र तीच कारणीभूत आहे. हे सगळं काही आता ऐकल्यानंतर सर्वांना मात्र फार मोठा धक्का बसतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होणार आहे, आता नक्की काय डिसिजन घेणार आहे सगळेजण मात्र आता काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.